नमस्कार, मी बसवेश्वर आखाडे. माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आहे. हा शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या DA वाढीच्या बाबतीत आणि ही सुधारणा केलेली आहे शासनानं 1 जानेवारी 2026 पासून. आणि हा आजचाच शासन निर्णय या ठिकाणी आहे 18 ऑगस्ट 2026चा. तात्पर्य काय, आपल्या सगळ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये जो 58% आपण घेतोय त्याच्यामध्ये या ठिकाणी सुधारणा करण्याबाबतचा हा शासन निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, या GRच्या बाबतीत आपण दोन गोष्टी बघणार आहोत की या GRनुसार ॲरियस कोणते मिळणार आणि हे ॲरियस काढायचे कसे. ह्या अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ हा असणार आहे. नक्कीच चॅनल आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा व व्हिडिओला मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. अगदी एक्सेल शीटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर या शासन निर्णयानुसार काय झालेलं आहे, 7व्या वेतन आयोगानुसार जे कर्मचारी पगार घेत आहेत त्यांच्या बेसिकच्या जो महागाई भत्ता दर आहे हा 58 वरून 60% करण्यात आलेला आहे. अगदी 100% ही गोष्ट या ठिकाणी होणार आहे. आणि सोबतच ही वाढ आपल्याला जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आलेली आहे. मग याचा फरक काय होईल, याच्यामुळे इम्पॅक्ट असा होणार आहे की आपल्याला जे 7 महिने आहेत, जानेवारी 26 ते जुलै 26 या कालावधीतील थकबाकी जी आहे ही थकबाकी आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने मिळणार आहे. म्हणजेच काय, तर ऑगस्ट महिन्याच्या बिलात हा महागाई भत्ता जो असणार आहे आपल्या वेतनातला हा 60% होईल व जानेवारी ते जुलैपर्यंत राहिलेले जे ॲरियस आहे, महागाई भत्त्याची जी थकबाकी आहे ही शासनाच्या वतीनं आपल्याला ॲरियस स्वरूपात नगदी ऑगस्टच्या महिन्यात देण्यात येणार आहे. हा होता मित्रांनो शासन निर्णय. तर मग आता काय आपल्याला काढायचे आहेत ते ॲरियस. अगदी ॲरियस काढावं लागतात या पद्धतीनं आपल्याला ड्यू ड्रॉन डिफरन्स स्टेटमेंटमध्ये. काळजी करू नका मित्रांनो, ही एक्सेल शीट आपली माझी शाळा माझे कार्यालय या यूट्यूब चॅनलचं जे वेबसाईट आहे www.माझेकार्यालय.in, तर या वेबसाईटवर तुम्हाला अगदी फ्री त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. तुम्ही ती तिथून डाउनलोड करू शकता. अगदी आता बघूयात आपण हे ॲरियस कसे काढायचे. या ठिकाणी तुम्ही शाळेचं नाव तुम्ही टाका, त्यानंतर त्या कर्मचाऱ्याचं नाव तुम्ही या ठिकाणी टाका आणि हा जो बेसिकचा जो येलोमध्ये तुम्हाला या ठिकाणी सेल दिसत आहे यामध्ये तुम्ही बेसिक फक्त टाकायचं आहे आणि पुढच्या त्या व्हेकल अलाउन्सच्या या येलो सेलमध्ये तुम्हाला महागाई भत्त्याची रक्कम त्या कर्मचाऱ्याची टाकायची आणि काही सेकंदातच तुमच्यासमोर बघा ॲरियस काढलेले दिसतील. अगदी फार सोप्या पद्धतीनं ह्या गोष्टी माझी शाळा माझे कार्यालयाच्या वतीनं आपणास पुरवण्यात येत असतात. आता प्रश्न राहतो तो NPS धारक जे एम्प्लॉई आहेत यांच्या बाबतीत आपल्याला काय करायला लागेल. तर बघा, NPSची सीट ही नंबर 2ची सीट. पहिली रेग्युलर कर्मचारी जे GPF वाले आहेत किंवा ज्यांना GPF नाही त्यांच्यासाठी आहे आणि दुसरी सीट ही NPS धारक एम्प्लॉईसाठी आहे. सेम तुम्ही या ठिकाणी शाळेचं नाव टाका, त्या एम्प्लॉईचं नाव टाका. हा येलो जे सेल दिसत आहे यामध्ये बेसिक तुम्ही टाकायचा आहे. हा बेसिक टाकल्यानंतर वाहन भत्ता तुम्ही टाकायचा आहे. काही लोक हा व्हिडिओ पाहत नाहीत, अगदी वेबसाईटला सीट डाउनलोड करायच्या गोष्टी करतात फास्टमध्ये. हे समजून घेतलं पाहिजे म्हणजे तुम्हाला अडचणी येणार नाहीत. अगदी एवढं टाका, अगदी तुम्हाला पाहायला मिळेल की या ठिकाणी जो NPS आहे हा NPSचा जो डिफरन्स आहे तुम्हाला NPS डिफरन्ससुद्धा कॅल्क्युलेट झालेला दिसेल आणि हा वजा होऊन या ठिकाणी तुम्हाला ड्यू म्हणजे कर्मचाऱ्यांना मिळणारी रक्कमसुद्धा या ठिकाणी आलेली दिसेल. अगदी ही सीट तुम्हाला मोफत माझी शाळा माझे कार्यालयाच्या वेबसाईटवर देण्यात येणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल लाईक जरूर करा, शिवाय मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.